CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। नगराध्यक्ष पदाकरता पंडितराव देशमुख योग्य उमेदवार ठरतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्या स्वयंसेवकांची भावना। भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाची इच्छुक उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होत असताना CCN न्यूज नेटवर्कने या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्या स्वयंसेवकांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी अनेक जुन्या जाणत्या स्वयंसेवकांनी पंडितराव देशमुख हे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असून भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांना संधी दिली पाहिजे असे मत व्यक्त केले। CCN न्यूज बुलढाणा। पहिल्यांदा तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे अशी आमच्या जुन्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। आता उमेदवार कोण असावा काय याची चर्चा साहजिकच झाली। मग तर मी जे निकष ठरवलेले आहेत त्यातला पहिला निकष म्हणजे तो संघाचा स्वयंसेवक असला पाहिजे। दुसरा निकष असा की तो भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ताच असला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचं जे मूलभूत राजकीय तत्त्वज्ञान आहे त्याच्यावर त्याची पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा असली पाहिजे। हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे उमेदवारी देण्याचा। आणि तिसरा निकष मी असा सांगेल की त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे काही प्रदेशाकडून वेळोवेळी कार्यक्रम येतात त्या कार्यक्रमाचं सगळा प्रचार प्रसार हा जनतेमध्ये घरोघरी जाऊन केला पाहिजे। किंवा भारतीय जनता पार्टीने आंदोलन पुकारलं, चळवळी पुकारल्या, त्या सगळ्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये हे अग्रेसर तो कार्यकर्ता असला पाहिजे। नंतर त्याने समाजासाठी रचनात्मक काम केलं पाहिजे। ज्या काही समस्या लोकांसमोर असतील, मग त्या पाण्याच्या असतील, विजेच्या असतील, अनेक समस्या असतात, कुठलीही समस्या असो त्या कार्यकर्त्याकडे लोक गेल्यानंतर त्यांनी आपला सगळा संपूर्ण वेळ त्या कार्यकर्त्याचं काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। म्हणजे मग समाजामध्ये त्याच्याबद्दल एक चांगली त्याची प्रतिमा निर्माण होते आणि मग हळूहळू लोकप्रियता वाढत जाते। तर असा जो जनतेमध्ये लोकप्रिय आहे सर्व जनतेमध्ये अशा उमेदवाराला जर उमेदवारी दिली भारतीय जनता पक्षाने तर तो उमेदवार हमखास निवडून येईल। दुसरं असं होतं की उमेदवाराजवळ मी जे आता सगळे निकष सांगले ते सगळे त्याला लागू होतात, पण एखाद्या वेळेस तो पैशाच्या बाबतीत कमी पडू शकतो। मग त्याला तिकीट द्यायचं की नाही द्यायचं हा जेव्हा पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस मी असं म्हणतो की पूर्वी भारतीय जनसंघाच्या काळापासून लोक निधी गोळा करून त्या कार्यकर्त्याला निवडून कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि निधीसुद्धा जमा करायचे। अर्थात हा कार्यकर्ता जो नाही पैसा खर्च करणारा राहणार आहे, जो तिकीट मागणार येतो तेव्हा त्याच्याजवळचे पैसे आणि हा लोकांकडून गोळा केलेला निधी या भरोशावर तो प्रतिस्पर्धी उमेदवाराला चांगली टक्कर देऊ शकते आणि विजयी होऊ शकते। त्याच्यामुळे अशाही कार्यकर्त्याचा विचार झाला पाहिजे असं माझं मत आहे। पंडित दादा एक चांगले उमेदवार होऊ शकतात, ते विजयी होऊ शकतात, पण शेवटी आमच्या पक्षाचं काय की आम्ही व्यक्तीला महत्त्वापेक्षा पक्षाच्या ध्येय धोरणाला आणि तत्त्वज्ञानाला महत्त्व देतो। आता माझी इच्छा आहे पंडित दादाला तिकीट मिळालंच पाहिजे। ते त्या
पदाच्या म्हणजे त्या पदाला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतात आणि त्या पदाला योग्य न्यायही मिळवून देऊ शकतात. नगर परिषदेचा चांगला कारभारही करू शकतात. अनेक वर्षापासून ते नगर परिषदेचे सदस्य वेगवेगळ्या कमिट्यांवर राहिलेले, त्याच्यामुळे त्यांचा तसा प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. या सगळ्या दृष्टिकोनात त्यांची एक पतसंस्था, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, अत्यंत नावाजलेली पतसंस्था आहे. सर्व दृष्टीनं परिपूर्ण अशी ती पतसंस्था आहे. नावाजलेली आहे, गाजलेली आहे, तिचं रेप्युटेशन चांगलं आहे आणि असंख्य लोकांची त्याने गोरगरिबांची कामं केलेली आहे त्या पतसंस्थेच्या मार्फत. त्याच्यामुळं प्रशासक या दृष्टीनं सुद्धा ते उत्तम कार्य करू शकतात. पण आमचं काय असतं, जुन्या कार्यकर्त्याचं घ्या का नवा कार्यकर्त्याचं, जे प्रखर ध्येयवादी आहे. आता माझ्याबद्दल मला विचाराल तर मी सांगाल, माझी आयडेंटिटी एकच आहे की मी पक्षाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता आहे. सगळ्यात महत्त्वाची ओळख माझी प्रखर ध्येयवादी कार्यकर्ता हीच आहे. आणि म्हणून पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याचं काम आम्ही करणारच आहोत. समजा उद्या पंडित दादाला उमेदवारी द्यावी अशी आमची खूप इच्छा आहे, पण पक्षानं नाही दिली तरी आम्ही ज्याला उमेदवारी मिळेल त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू, हे आमचं ठाम धोरण आहे. पण जर पंडित दादा निवडून येऊ शकतात ही जनतेमधलाही आवाज आहे असं आम्हाला वाटतं आणि आमची स्वतःची तशी इच्छा आहे आणि ते आम्ही स्पष्ट बोलूनही दाखवतो, तो अधिकारही आहे आम्हाला. पण शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. तो उमेदवार जो देतील त्या व्यक्तीला, म्हणजे कमळाचं चिन्ह ज्याला मिळेल, मग ती व्यक्ती पाहणार नाही आम्ही फक्त कमळाचं चिन्ह पाहू. त्याच कमळाच्या चिन्हाचं बटन आम्ही दाबू.